मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सनी आता रमाच्या घरी आलेला आहे. तो तर खरं रमाचा हात मागण्यासाठी आलेला आहे, पण त्याचा चांगलाच पाहुणचार करण्याचा विचार पंकज, कावेरी आणि मंगल यांनी केलेला आहे. सनी मात्र या गोष्टीपासून पुरता अनभिज्ञ आहे. तो रमाच्या घरात येतो आणि घरच्यांचं माप काढायला सुरुवात करतो. "हे तुमचं घर आहे का? अहो, हे घर तर एकदम छोटं आहे. आपलं घर जर तुम्ही बघाल ना, तर त्यात तुम्ही नुसतं बघतच राहाल. आपलं घर म्हणजे ना नुसता राजवाडा, राजवाडा." असं तो त्यांना स्वतःची स्तुती सांगायला लागतो. पंकज म्हणतो, "हे आपले आता जावई बापू होणार आहेत ना, यांचं घर म्हणजे राजवाडा आहे बरं का. आता आपल्याला आज आपल्या या छोट्याशा घरामध्ये यांचा चांगला पाहुणचार करायचा आहे." असं तो कावेरी आणि मंगल यांना समजावून सांगत असतो. सनी मात्र पुरता खुश झालेला आहे. आपल्याला आता रमाच्या घरचा चांगला पाहुणचार मिळणार आणि रमा आपली बायको होणार यामुळे त्याच्या चेहऱ्यावर भलताच आनंद दिसत आहे. तो सर्वांना अतिशय फुशारक्या मारून सांगतोय, की आपण कशा आहोत, आपल्याला काय-काय आवडतं आणि तो सांगतोय आपल्याला गोड अजिबात आवडत नाही, आपल्याला तिखट आवडतं आणि सर्वांची ओळख करून देताना तो त्यांच्या अगदी पायासुद्धा पडत आहे. त्याची पाया पडण्याची पद्धत बघून कावेरी आणि मंगल मात्र पुरत्या घाबरून गेलेल्या आहेत. तो अक्षरशः अशी उडी मारून अंगावर गेल्यासारखं करतोय आणि पाया पडतोय. ते पाहून सर्वांना हसू येतं. सनी म्हणतो, "ही आपली स्टाईलच आहे. आपण अशाच पद्धतीनं पाया पडत असतो." पंकज म्हणतो, "ती त्यांची स्टाईल आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. त्यांना त्यांची स्टाईल वापरू द्या. आता आपण आपली स्टाईल वापरून त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे." सनी तर एकदम खुश होतो आणि म्हणतो, "हां, मग तेच तर आपण म्हणतोय ना. आता आपण इथं आलोय ना, तर आपला पाहुणचार तर तुम्ही केलाच पाहिजे ना. त्यामुळे आपला फर्स्ट क्लास पाहुणचार करा." मंगल म्हणते, "तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचा आम्ही असा पाहुणचार करतो ना, की तुम्ही अगदी लक्षात ठेवाल." पंकज म्हणतो, "हां, अगदी बरं का. जावई बापू, आता तुम्ही काही काळजी करायची नाही. आमचा पाहुणचार एकदा तुम्ही घेतला, म्हणजे तुम्ही आमचे कायमचे झाला आणि तुम्हाला आमचा पाहुणचार आयुष्यभर आठवणार आहे." रमाला समजत असतं, की हे नक्की काय करणार आहेत. मंगलने पाहुणचाराची सुरुवात अगदी मिरची कुटून केलेली आहे. भाजीमध्ये मिरची कुटून टाकत आहे आणि भरपूर तिखट देखील भाजीमध्ये टाकलेलं आहे. आता आज सनीचा चांगलाच समाचार घ्यायचा आणि आपला पाहुणचार जर का एकदा त्यांनी घेतला, तर आपल्या घरचा रस्तासुद्धा धरला नाही पाहिजे, याची तजवीजच त्यांनी केलेली आहे. सनीला जेवायला वाढलं जातं आणि सनी एक घास खातो आणि त्याचं तोंड अक्षरशः भाजायला लागतं. पण त्याला तिखट आवडतंय असं त्याने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्याला दुसरा घाससुद्धा खाणं गरजेचं असतं. त्याला दुसरा घाससुद्धा जात नसतो. तो बळच तो घास खातो आणि म्हणतो, छान झालंय बरं का, फक्त थोडंसं तिखट झालंय." रमा म्हणते, "थोडंसं तिखट? अहो, तुम्हाला तर तिखट आवडतं ना?" तो म्हणतो, "हो, आवडतं, म्हणजे हे थोडं जरा जास्तच वाटतंय." रमा म्हणते, "मग नकोय का तुम्हाला?" तो म्हणतो, "म्हणजे? नाही, असं कसं? आवडतं ना, खाणार मी." रमा म्हणते, "नुसतं खाणार नाही म्हणायचं. तुम्ही आता जावई बापू होणार आहात ना, तर सगळं खायचं. ताटात काहीसुद्धा ठेवायचं नाही. तुम्हाला तिखट आवडतं म्हणून खास जादा मिरची टाकून त्यांनी तिखट केलेलं आहे." सनीची चांगलीच फजिती झालेली असते. सनी एक घास भाजीचा तर एक घास पाण्याचा अशा प्रकारे जेवण करत असतो. त्याचं तोंड पुरतं भाजलेलं असतं. पण आता आपल्याला तिखट आवडतंय हे आपण सांगून फसलेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि आता रमाच्या पुढं आपली इज्जत जायला नको. आता आपल्याला सगळं खाणं गरजेचं आहे असा विचार करून तो एक-एक घास बळच खात असतो आणि मंगल त्याला सांगत असते, "कसं झालेलं आहे? झाले ना तुमच्या लायकीचं? तुम्हाला आवडतंय असं आणि व्यवस्थित झालंय ना?" आणि तो मात्र प्रशंसा करून एक-एक घास खात असतो. पण आता त्याला एकही घास जात नसतो. त्याचं पोट अक्षरशः गुडगुड करत असतं आणि त्याला आता टॉयलेटला जायचं असतं आणि तो पंकजला विचारतो, "इथं बाहेर टॉयलेटला कुठं जावं लागतं?" पंकज मग म्हणतो, "इथंच जवळच आहे 4 किलोमीटर." हे ऐकल्यावर त्याला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो, "अहो नाही, इथंच आहे. काय झालं? तुम्हाला तर भूक लागली आहे ना?" तो म्हणतो, "भूक लागली आहे, पण आता मला कळना गेलंय मला काय-काय होतंय ते. माझ्या पोटातून वेगवेगळे आवाज यायला लागलेले आहेत आणि मला आत्ताच्या आत्ता टॉयलेटला जाणं गरजेचं आहे." असं तो स्पष्टपणे सांगतो. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. पंकज म्हणतो, "अहो, जेवल्याशिवाय कसं जाणार?" सनी म्हणतो, "आता जर का मी गेलो नाही, तर इथं काय होईल काय सांगता येत नाही." असं म्हणून तो अक्षरशः वाढलेल्या ताटावरून हात तसाच घेऊन धावत पळत सुटतो. सनीची झालेली फजिती पाहून रमाला मात्र हसू येत असतं. तिला कळतं, की सनीची चांगलीच फजिती झालेली आहे. तर इकडे घरी मात्र अजूनही रमाकांत चिंतातूर आहे. कारण अजून अभि आलेला नाहीये आणि तेवढ्यात अभि येतो.
अभि खूप दारू पिऊन आलेला असतो. रमाकांतला ते सगळं चित्र पाहून खूपच वाईट वाटतं. अक्षय देखील तेथेच असतो आणि तो अभिला म्हणतो, "अरे, तू इतका उशिरा आलेला आहेस आणि ते पण तू आजही दारू पिलेला आहेस." रमाकांत म्हणतो, "काय झाले अभि? तू तर दारू पिणार नव्हता ना? तू हे सगळं सोडून दिलं होतं ना? मग तू पुन्हा आज दारू का पिलेला आहेस? काय कारण आहे? काय टेन्शन आहे का? काय झालंय का?" अक्षय म्हणतो, "थांबा, मी त्याला विचारतो." पण अक्षयच्या कोणत्याच प्रश्नाची उत्तर देण्याची अभिची इच्छा नसते. तो तसाच पुढे निघून जातो आणि म्हणतो, "हो, आज मी दारू पिलोय. खरं तर प्यायला नाही पाहिजे होते, पण मी बार बघितला आणि बारकडे आपोआप माझे पाय वळून गेले. मला माफ करा, पण मी आज दारू पिऊन आले आहे," असं तो रमाकांतला सांगतो. रमाकांत अभिची समजूत घालायला लागतो. म्हणतो, "अभि, तू जरासं स्वतःला सांभाळ. तू स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायला लागलेला आहेस. असं केलं तर बाळा खूप वाईट होणार आहे. तू जरा स्वतःला सांभाळ," असं म्हणून तो अभिला जवळ घेतो. पण अभिच्या मनात चाललेली घालमेल तो आता कोणालाही बोलून दाखवू शकत नसतो. कारण त्याला माहीत आहे की पुढं काय होणार आहे ते आणि त्यामुळेच तो दारू पिऊन आलेला असतो. अक्षयला देखील या गोष्टीची जाणीव असते, पण अक्षयसुद्धा त्याला काहीच बोलत नाही. अक्षय शांतपणे अभि कसा रिॲक्ट होतोय ते ऐकत असतो आणि अभि म्हणतो की "आता मला काहीच बोलायचं नाहीये. आज मला दारू पिऊ वाटली, मी पिलो. खरं तर ते चुकीचंच आहे, पण मी केलं आहे आणि आता त्याची काय शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता." रमाकांत म्हणतो, "असं काही नाहीये." आणि तेवढ्यात पार्वती आजी तेथे येतात आणि सांगतात की आज खूप चांगला दिवस आहे. सर्वजण तिला विचारतात की "चांगला दिवस म्हणजे कसं काय चांगला दिवस आहे?" अक्षय विचारतो तेव्हा ती सांगते की "आज तुझी आणि रेवाची एंगेजमेंट होणार आहे आणि आज ती रमा पण घरामध्ये नाहीये ना, तर या गोष्टीचा आनंद आपण सेलिब्रेट करायचा आहे. आज रात्री मी पार्टी ठेवलेली आहे आणि तुझी आणि रेवाची एंगेजमेंटची अनाउन्समेंट देखील मी त्या पार्टीत करणार आहे." जेव्हा ही गोष्ट अभिच्या कानावर पडते, तेव्हा त्याला अजूनच मोठा धक्का बसतो आणि तो अजूनच दुःखामध्ये जातो. रमाकांतला मात्र त्याच्या चेहऱ्यावरील, त्याच्या डोळ्यातील हे भाव समजत नाहीत आणि अभि चिडून तेथून निघून जातो. अक्षय मात्र हसल्यासारखं नाटक करतो आणि म्हणतो, "अरे वाह! ही तर खूपच आनंदाची बातमी आहे." अभिला मात्र ही बातमी ऐकल्यानंतर खूपच वाईट वाटलेलं असतंय आणि तो सर्वांच्या समोरून निघून जातो. तर इकडे अजूनही सनीची फजिती होतच आहे. सनी आता बऱ्याच वेळा टॉयलेटला जाऊन आलेला असतो आणि तो खुर्चीवर येऊन बसतो. त्याला सर्वजण म्हणतात, "या इथं, इथं बसा." तो म्हणतो, "बसा म्हणजे काय? अहो सारखं बसायचंच आहे. एकदा तिकडं बसा, आता इकडं बसा. आता मला बसूच वाटेना गेलंय." सनीची ही फजिती पाहून मंगल, कावेरी आणि पंकज यांना मात्र चांगलंच हसू येत असतं. तो खाली बसतो ना बसतो, तोच म्हणतो, "आता बसलोय तर मला उठावं लागणार आहे. अहा, उठावं लागणार आहे नाही, मला पळावंच लागणार आहे." असं म्हणून तो घराच्या बाहेर धावत पळत टॉयलेटच्या दिशेने जातो आणि पंकज त्याची ही फजिती पाहून हसायला लागतो. जावई बापूंची जरा जास्तच सेवा आपण केलेली आहे, असं तो म्हणतो आणि आता हे परत कधी येतील का नाही येतील काहीच सांगता येत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा सनी आतमध्ये येतो आणि म्हणतो, "आता आलो जाऊन. आता बसतो. पण बसू का नको? खरं तर बसायला आता नकोच वाटायला लागलंय. अहो सगळीकडं बसायचंच. नुसतं बसा, उठा, बसा, उठा. आयुष्यात आता काही राहिलेलंच नाहीये असं वाटायला लागलेलं आहे." आणि तेवढ्यात तो पुन्हा उठतो. त्याची ही फजिती पाहून रमाला मात्र खूपच हसू येत असतं. सनी बाहेर जातो आणि परत अक्षरशः शर्ट काढूनच आतमध्ये येतो. सनी घामाघूम झालेला असतो. सनीचा चांगलाच पाहुणचार पंकज, कावेरी, मंगल आणि रमा यांनी केलेला असतो. पण सनीला हसावं की रडावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण त्याचं पोट अजूनही गुडगुड करत असतं आणि आपण भलतंच तिखट खाल्लेलं आहे ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते. रमा म्हणते, "आता तुम्ही बाहेरच बसलात तरी चालेल, घरात जरी आला नाही तरी चालेल," असं म्हणून तिनेही त्याची चांगलीच फिरकी घेतलेली असते. तर इकडे मुकादमांच्या घरी आता अक्षय आणि रेवा यांच्या एंगेजमेंटची पार्टी सुरू आहे आणि त्या पार्टीमध्ये पार्वती आजीने अनाउन्समेंट केलेली आहे की अक्षय आणि रेवा यांची आज एंगेजमेंट होणार आहे आणि हे ऐकल्यानंतर अभिला मात्र मोठं दुःख झालेलं आहे. त्याला हा सगळा प्रसंग खूपच वाईट वाटतोय. तर शशिकांत मात्र खुश झाला. "वाह! माझ्या बछड्याचं आज खरं तर कल्याण झालं," असं तो सगळ्यांना सांगतो. तर पार्वती आजी देखील खुश झालेली आहे. अक्षय आणि रेवा यांचा जोडा किती छान दिसतोय असं ती सगळ्यांना सांगत आहे. "अक्षय, खरंच तू खूप लकी आहेस. तुला रेवासारखी बायको मिळते," असं म्हणून ती सर्वांपुढे अनाउन्समेंट करते की आता आज अक्षय आणि रेवा यांची एंगेजमेंट होणार आहे. आनंद मात्र या गोष्टीने अजिबात आनंदी झालेला नसतो. त्याला ही गोष्ट पटलेलीच नसते.
अक्षय मात्र रेवाच्या अगदी खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःच्या जवळ घेऊन आपण या गोष्टीमध्ये खूपच खुश आहोत असं सर्वांना दाखवत असतो आणि त्यामुळे पार्वती आणि शशिकांत मात्र भलतेच खुश झालेले असतात. आता अक्षय आपलं सगळं ऐकायला लागलेलं आहे. या गोष्टीचा शशिकांतला आनंद वाटत असतो. माझा बछडा बघा कसा दिसतोय आता तो आणि माझाच बछडा आहे तो, तर असाच वागला पाहिजे असं देखील तो म्हणत असतो. अक्षय आणि रेवाचं लग्न होणार आहे या गोष्टीचा आनंद आबीला झालेला नाही का असं तो आबीला म्हणतो आणि आबीला देखील अक्षयने टाळ्या वाजवायला लावलेल्या आहेत. आबी बळतच टाळ्या वाजवतोय. आनंद देखील टाळ्या वाजवतो आणि आम्ही तुझ्या सुखामध्ये, आम्ही तुझ्या या सगळ्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये, या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत असंच दाखवत असतो. पण सीमाला मात्र ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. कारण अक्षयचं लग्न झालेलं आहे आणि रमाच त्याची बायको आहे. पण आज जे काही चाललेलं आहे ते सगळा आसुरी आनंद घेण्याचा प्रकार आहे असंच तिला वाटत असतं. पण अक्षय आता रेवाच्या खांद्यावर हात ठेवून आपण आज भलतेच खुश आहोत ही गोष्ट सर्वांना दाखवत असतो. अक्षय आणि रेवाच्या एंगेजमेंटचा केक देखील तेथे आलेला असतो आणि आता अक्षय तो केक कट करून भरवणार असतो. तेवढ्यात रमा तेथे आलेली आहे. रमा पाहते की आपण बाहेर गेलो तर येथे मात्र सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. रमा आलेले पाहून शशिकांतला भलताच जोर चढतो आणि तो आईला सांगतो की रमा आलेले आहे आणि मग मुद्दाम पार्वती आजी पुन्हा एकदा अक्षय आणि रेवा यांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करते. मुद्दाम रमाला ऐकू जावं आणि रमाला वाईट वाटावं अशा भाषेमध्ये आणि जोरात ती सर्वांना सांगते की आज खूपच आनंदाचा दिवस आहे कारण माझा अक्षय रेवाशी एंगेजमेंट करत आहे. आणि हे ऐकल्यानंतर रमाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण अक्षय आणि रेवा एकत्र आहेत. त्यांच्याजवळ एक केक ठेवलेला आहे आणि अक्षय तो केक कट करत आहे आणि तो केक कट करून त्याने त्यातला एक स्लाइस रेवाला भरवायला देखील सुरुवात केलेली आहे. हे सगळं चित्र पाहून रमाला खूपच वाईट वाटतं. अक्षय त्यानंतर पार्वतीजीला तो केक भरवतो. असं एक एक करून तो सर्वांना केक भरवत असतो. पण रमाचं मात्र तोंड कडवट पडलेलं असतं. कारण हा सगळा प्रसंग पाहून तिला खूपच वाईट वाटत असतं. तर आलेले लोकसुद्धा कुजबुजत असतात की आता याची मेमरी गेली आहे तर याचं दुसरं लग्न लावतायत. खरं तर ह्या मोठ्यांच्या घरी काय होईल ना सांगता येत नाही असं सर्वजण कुजबुज करत असतात. रमाला चाललेला सगळा प्रसंग खूपच वाईट वाटत असतो. पण अक्षयला कसं समजावून सांगावं हा मोठा प्रश्न तिच्यापुढे पडलेला असतो आणि अक्षय या सगळ्यामध्ये खुश आहे हे देखील तिला दिसत असतं. पण आबी मात्र या गोष्टीने अजिबात खुश नसतो. त्याला चाललेली सगळी गोष्ट खटकत असते पण तो कोणालाही काही बोलत नसतो. पार्वती आजी मात्र सर्वांना अगदी खुशीने आणि आनंदाने सांगत असते की मुकादमांच्या घरी आज खूपच आनंदाचा क्षण आलेला आहे. माझा अक्षय रेवाशी लग्न करणार आहे आणि ही अनाउन्समेंट करताना आम्हा मुकादम कुटुंबियांना याचा खूपच आनंद होतोय. तर शशिकांत मुकादम म्हणत असतो की माझ्या बछड्याने नाव काढलेलं आहे. सीमाला मात्र चाललेला सर्व प्रसंग अजिबात पटलेला नसतो. ती डोक्याला हात लावून तेथे बसलेली असते. त्यानंतर मात्र अक्षय रेवाला स्वतःच्या जवळ घेतो आणि डान्स करायला लागतो आणि डान्स करत असताना तो तिच्या अगदी जवळ गेलेला असतो. रमाची होणारी घालमेल सीमाच्या लक्षात आलेले असते आणि ती आता अक्षयवर चिडते. चिडते म्हणजे अक्षरशः ती त्याचा हात धरते आणि म्हणते, "अक्षय तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल." अक्षय म्हणतो, "काय झालेले आई? तुला इथं बोलायचं असेल तर इथंच बोल ना." ती म्हणते, "मला इथं बोलायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल." असं म्हणून तिने अक्षयचा हात धरून त्याला रूममध्ये घेऊन गेलेले असते. अक्षय म्हणतो, "काय झालं? पार्टी सुरू असताना तू मला इथं का आणलेलं आहेस? बाहेर पार्टी सुरू आहे. सर्वजण माझी वाट पाहत आहेत." तेव्हा ती चिडते आणि म्हणते, "कसली पार्टी सुरू आहे?" तो म्हणतो, "तुला माहीत नाहीये का कसली पार्टी सुरू आहे?" ती सांगते की तुझं लग्न झालेलं आहे अक्षय. तू असं का वागत आहेस? अक्षय म्हणतो, "तू काय बोलतेस? माझी एंगेजमेंट आहे आणि तुला त्याचा आनंद होत नाहीये का? माझ्या आनंदावर तू जळतेस का?" असं म्हणतो. तेव्हा मात्र ती त्याच्या थोबाडीत ठेवून देते आणि म्हणते, "अक्षय तुझं लग्न झालेलं आहे." तेव्हा तो म्हणतो, "हो, माझं लग्न रमाशी झालंय ना?" हे ऐकल्यावर तर अजूनच तिला धक्का बसतो. ती म्हणते, "काय? म्हणजे तुला सगळं आठवतंय आणि तुला सगळं समजतंय सुद्धा?" तो म्हणतो, "हो आई, मला सगळं आठवतंय आणि मला सगळं समजतंय, पण मी हे सगळं नाटक करतोय. कारण मला बदला घ्यायचा आहे. तू फक्त मला आता साथ देणं गरजेचं आहे. माझ्यावर काय-काय प्रसंग होऊन गेलेत ना, हे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही." तेव्हा मात्र सीमाला समजतं की अक्षय खूप मोठं नाटक करत आहे. तेव्हा तो म्हणतो, "आता या नाटकामध्ये तू मला मदत करणं गरजेचं आहे.
मला अजून एक गोष्ट वाटते की रमाने स्वतःचा हक्क मागितला पाहिजे. रमा स्वतःच्या हक्कासाठी लढताना मला बघायचे आहे. ती मात्र स्वतःचा हक्क अजिबात मागत नाहीये. तू जर का मदत मला केलीस, तर मी रमाला त्या गोष्टीपर्यंत पुश करेल की तो या घरामध्ये स्वतःचा हक्क मागेल. आणि अक्षय हे सर्व नाटक करतोय आणि रमासाठीच करतोय. त्याचबरोबर त्याला बदला घ्यायचा आहे ही गोष्ट आता सीमाच्या लक्षात आलेली असते आणि ती म्हणते, "मी तुला सहकार्य करायला तयार आहे." पण आता आपण दोघं आतमध्ये आलेलो आहोत आणि जर का बाहेरून कोण आलं, तर तू त्यांना काय सांगणार? असा प्रश्न आता सीमाला पडलेला असतो. अक्षय म्हणतो, "त्याची काळजी तू काही करू नको. फक्त मी जे हे काही करत आहे ना, त्यामध्ये मला आनंद वाटत नाहीये. पण हे सगळं मी माझा बदला घेण्यासाठी करतोय, एवढी गोष्ट तू लक्षात ठेव." त्याचबरोबर रमाला सुद्धा आपल्याला दुखवायचं नाहीये, पण रमाला मात्र आपल्याला मजबूत करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव, असं त्याने आईला सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, "आता बाहेरून जर का कोण आलं, तर आपण काय बोलायचं हे मला थोडंसं सांग." आणि तेवढ्यात दरवाजा वाजायला लागतो आणि बाहेर शशिकांत आलेला असतो आणि तो अक्षयला हाक मारत असतो, "अक्षय, पटकन दरवाजा उघड आणि बाहेर चल, कारण सर्वजण तुझी वाट पाहत आहेत." आता या शशिकांतला काय समजावून सांगावं, असा प्रश्न अक्षय आणि सीमा यांना पडलेला असतो. अक्षय दरवाजा उघडतो आणि म्हणतो, "अहो, आत मी आलो आहे, कारण आईचं खूपच पोट दुखत आहे. त्यासाठी आई मला इकडे घेऊन आलेली आहे." शशिकांत मात्र चिडतो. तो अक्षयला म्हणतो, की "तुझ्या आईचं नेहमी असंच असतंय. चांगला प्रसंग बघितला ना, की तिचं पोट दुखायला सुरुवात होतीये. एक तर तुझी आज एंगेजमेंट आहे आणि तिचं पोट दुखायला लागलेलं आहे." ती म्हणते, "अहो नाही, खरंच माझं पोट खूप दुखतंय." रमाकांतला ती पोट दुखतंय हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की अक्षयच्या एंगेजमेंटला सीमा देखील हो म्हणलेली आहे. या गोष्टीचा रमाला मोठा धक्का बसलेला आहे. इकडे सीमा तिला सांगते, "जर का अक्षयचा आनंद या गोष्टीत असेल, तर मला त्याला नाही म्हणता येणार नाही. कारण त्याची काय परिस्थिती आहे हे तुला माहीत आहे ना. त्यामुळे जर का अक्षय आणि रेवा यांची एंगेजमेंट होत असेल, तर मला त्याला होकारच द्यावा लागणार आहे." रमा जेव्हा हे सगळं ऐकते, तेव्हा ती खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली रमा आता अक्षयकडे गेलेली आहे. आता ती अक्षयला म्हणते, की "तुमची एंगेजमेंट होणार आहे असं मला कळलेलं आहे." तो म्हणतो, "हो, मग होणार आहे तर." आता अक्षयला ती एंगेजमेंटपासून थांबवू शकेल का आणि अक्षय तिला त्या गोष्टीला प्रेरित करू शकेल का, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक